सर्वप्रथम माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन। समोर या प्रतिमा ठेवलेल्या आहेत। सहकार महर्षी माजी खासदार माननीय ज्योतिरामजी बर्वे, वीर एकलव्य, तसेच मंचावर उपस्थित अखिल युवा समाज विकास समिती भंडारा गोंदिया या समितीचे अध्यक्ष माननीय मनोजी केवट, समितीचे उपाध्यक्ष माननीय अशोकजी शेंडे, तसेच मंचावर उपस्थित आदरणीय मंच समोर बसलेल्या माझ्या माता बहिणी, उपस्थित भगिनी, तसेच भाऊ, मोठे वडील मंडळी, आज अखिल युवक समाज विकास समिती शाखा धापेवाडाच्या द्वारा वीर एकलव्य व माननीय स्वर्गवासी ज्योतिरामजी बर्वे या जयंती निमित्त जो कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमामध्ये फार कमी ते प्रतिमा ठेवलेल्या आहेत। आमचा कार्यक्रम असता तर आम्ही हे आमच्या अखिल युवक समाज विकास समितीचे जे शाखाचं जो पॅनल लावलेला आहे आणि तिथे जे छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण क्रांतीचे जनक ज्योतिबाजी फुले, सावित्रीबाई फुले, तसेच घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा आम्ही आवश्यक ठेवत असतो। कारण की त्यांच्या प्रेरणेतून आम्ही प्रेरित झालेलो आहोत, त्यांच्या प्रेरणेतून आम्ही उत्साहित झालेलो आहोत, आम्हाला जोश आलेला आहे। त्यांना काय केलेलं आहे, त्यांच्या प्रेरणा अशा आहेत की त्यांनी त्यांच्या काळामध्ये समाजावर, देशावर जो जो अन्याय झालेला आहे, समाजावर अन्याय झालेला त्या अन्यायाविरुद्ध त्यांना प्रतिकार केलेला आहे आणि त्या प्रतिकारातून आम्हाला न्याय मिळवून दिलेला आहे। म्हणून आम्ही त्यांच्या प्रतिमा आपण समाज कार्यक्रमस्थळी ठेवत असतो आणि त्या प्रतिमांना आपण पूजत असतो। आणि त्या प्रतिमा ठेवण्याचा एकच उद्देश आहे की त्या केवळ त्यांनी केलेल्या कार्यामुळेच नाही, तर त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण त्या प्रेरणेतून आपल्या समाजावर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायावर फुटून पडण्यासाठी आपण त्यांच्या प्रतिमा आपल्या कार्यक्रमास्थळी ठेवत असतो। हा त्या प्रतिमेचा ठेवण्याचा उद्देश असतो। आता सुरुवातीला आपल्या प्रास्ताविकेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की गावकऱ्यांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे, मार्गदर्शकाकडून प्रेरणा घ्यायला पाहिजे। परंतु प्रेरणा घ्यायची कुणाकडून? प्रेरणा ज्यांच्याकडून आपल्याला काही समाज प्रगती होऊ शकते, स्वतःचा विकास होऊ शकते, अशा व्यक्तींकडून, जसे संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा महाराज, संत नामदेव आणि बाकीचे घाटीचे शिल्पकार, ह्या लोकांच्या प्रेरणेतून आपण प्रेरित जर झालो तर आपला विकास नक्की होईल। मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना सूत्र खचले आणि इतके अनर्थ एका विद्येने केले। जर आपल्या समाजामध्ये शिकलेले लोक असते, सुशिक्षित असते, तर 1950 मध्ये ज्या वेळेस आपल्या समाजाला आरक्षणामधून बाहेर काढलं गेलं, एससी आरक्षणामधून बाहेर काढले गेले, तेव्हा फुटून पडले असते आपला समाज। परंतु तसं झालेलं नाही, कुणाला काही माहित नाही। 75 वर्षापर्यंत आपल्याला माहित नाही का आपल्या समाजाला 1950 मधून एक एससी या कॅटेगरी मधून बाहेर काढलं गेलं, त्याचं कारण कुणालाच काही माहिती नाही। हे एकमेव कारण आहे, आपण शिक्षित नाही, सुशिक्षित नाही, म्हणून आपल्यावर एवढा मोठा अन्याय झालेला आहे। मित्रांनो, शिक्षण खरंच वाघिणीचे दूध आहे, जो ज्यांना प्यायला तो गुरगुरेलच, हे म्हटलेलं आहे वाक्य अगदी खरं आहे। परंतु आपण तो शिक्षणाचा जो शिक्षण रूपी दूध आहे तो प्रासनच केलेला नाही आणि त्याच्यामुळे आपण गुरगुरू इच्छित नाही, गुरगुरू शकत नाही, कारण की तो जो धावस आपल्यामध्ये निर्माण झालेली नाही, ते एकमेव कारण आहे शिक्षण। आता आरक्षणाची गरज काय आहे? आरक्षण आपल्याला काय गरजेचं आहे? आपले बरेच पुढारी मंडळी आहे जे राजकीय चाटगुरी करतात। राजकीय चाटगुरी करण्यापेक्षा राजकीय प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी आपल्याला आरक्षणाची गरज आहे। आपल्याला आरक्षणाची गरज आहे, आपल्याला सामाजिक स्थान मिळवण्यासाठी आरक्षणाची गरज आहे, आपल्याला आरक्षणाची गरज आहे। जातीवाचक शिव्या कोणी दिला
तर त्यांनी कोणी शिव्या देऊ नये आपल्याला. म्हणून आपल्याला आरक्षणाची गरज आहे. आपल्याला आरक्षणाची गरज आहे. आपल्या बेरोजगार बांधवांना नोकरी मिळविण्यासाठी सुद्धा आरक्षणाची गरज आहे. आपला सामाजिक स्तर उंचावण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. मित्रांनो, आरक्षणाची फार गरज आहे आणि त्या आरक्षणासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. कारण की आम्ही जो लढा लढतो आहे तो 2022 पासून हा लढा लढतो आहे आणि 2023 पासून आम्ही जे प्रस्ताव सादर केलेले आहेत SC ST कमिशन पार्टी या सर्व संस्थांना आम्ही हे जे प्रस्ताव सादर केलेले आहेत तेव्हा मात्र केवळ एकंदर समाज विकास समिती या समितीने केवळ आणि केवळ आपल्या भरोश्यावर हे सगळे प्रस्ताव तयार केलेले आहेत आणि ते प्रस्ताव त्या त्या विभागात सादर केलेले आहेत. मित्रांनो, शेवटी मी एवढंच बोलेन, आम्ही आपल्यापर्यंत आलो याचं कारण म्हणजे आपल्याला आरक्षण माहित नाही. आपल्याला कदाचित हे माहित नसेल की माता रमाईचा आज जयंती असे आहे, कोणीही म्हटलेलं नाही, कदाचित तेही माहित नसेल. कारण की आपण खरंच अशिक्षित आहोत असं मलाही वाटत, केदानं म्हणावं असं वाटते. असो, पण आपल्या मुलांना शिकवावं, त्यांना शुद्ध करावं अशी अपेक्षा करतो. आणि शेवटी त्यांना विनंती करतो की त्यांनी मात्र याच्यानंतर कार्यक्रम घेताना खुर्चीची व्यवस्था करावी, जेणेकरून बसणाऱ्यांना थोडस निवांत बसता येईल. आणि परत एक दुसरी गोष्ट मला म्हणावीशी वाटते की हे ज्या टोप्या दिसत आहेत तुमच्या डोक्यावरती आंबे ढेवर, पण ही जात दाखवणारी भाव वाटताय मला. सॉरी, तुम्हाला वाईट वाटत असेल, पण म्हणतात ना जात दाखवू नये, बे ढिवऱ्या जात दाखवतोस काय, असे बऱ्याचदा ऐकलेलं असेल तुम्ही. पण आपण आम्ही ढिवर कशाला दाखवायचं, मला थोडस खटकलेलं आहे. तिसरी गोष्ट, आपण दयाचा काला केलोय, दयाचा काला आपण शिळकलोय. ही जुनी पद्धत आहे, माझ्या गावातही कशी शिळकायचे. पण जो दयाचा काला आहे, ज्या काल्यासाठी आम्ही कितीतरी दूरपर्यंत तो काला खाण्यासाठी जातो, तो शिळकलेला काला कोणी खात नाही. मग तो शिळकायचा कशाला? तो दयाचा काला गोड झाला, त्याच्या दही त्याला मिळाला, ज्याला मिळेल तो खाणार, पण पडलेला काला मात्र कोणी खात नाही. कृपया मला असं वाटतंय की तो काला याच्यानंतर शिळकू नये. बस एवढे बोलतो आणि मी माझे 2 शब्द बंद करतो. आयोजकांनी मला बोलायची संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब, आम्हाला चांगलं मार्गदर्शन दिलं. मी आता पाचारण करत आहे माननीय अशोकजी शेंडे, आरोग्य विस्तार अधिकारी साकोली, हे आम्हाला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो.